तासगावातील सरकारी कामाची लाजिरवाणी कहाणी। पुरवठा विभाग बनला प्रतीक्षा विभाग, लोकांचे रोज हेलपाटे, काम मात्र शून्य। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण आपण ऐकली आहे, पण तासगावच्या तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाला ही म्हण तंतोतंत लागू पडते आणि प्रतीक्षा आता 1.5 वर्षांवर पोहोचली आहे। रेशन कार्ड सारख्या अत्यावश्यक सेवेसाठी किंवा रेशन कार्ड मधील ऑनलाईन नावे वाढवण्यासाठी तासगावच्या पुरवठा विभागात नागरिक 1.5 वर्षांपासून हेलपाटे मारत आहेत। सध्या आपण तासगावच्या तहसीलदार केंद्रामध्ये आपण तुम्हाला इथला आजची घटना सांगतो काय आहे ते। मायाबागेवर 2 ते 3 व्हिक्टीम आहेत। एक जण आलाय, तो रेशन कार्ड घेऊन रेशन कार्डमध्ये आपलं नाव चढवण्यासाठी आलाय। जे रेशन कार्डमध्ये नाव चढवण्यासाठी त्यानं 1.5 वर्षांपूर्वी इथली पोच घेतली होती। इथली पोच घेऊन त्याला 1.5 वर्ष झालं, पण आज तागा आहेत, आज करतो उद्या करतो म्हणून खेळवत ठेवलंय। तर दुसरे एक खुसगावचे एक आमचे मित्र आहेत, त्यांचं देखील 1 वर्ष होत आलं आहे, त्यांचं देखील काम अशाच पद्धतीने या अधिकाऱ्यांनी पेंडिंग ठेवलं आहे। आणि प्रत्येक वेळी इथं आलं तर अधिकारी थातुरमातुर उत्तरं देतात आणि त्यांची भाषा बघितलं तर सर्वसामान्य लोकांना इथं पायरीसुद्धा चढू देत नाही अशी भाषा येतं। नेमकं आता काय झालं, तुम्ही आल्यावर बघितलं, काय प्रसंग आहे तुमचा? मी गेले हे शशिकांत जाधव आहे, त्यांच्या मुलाचं कर्णबदलीसाठी त्यांना ऑनलाईन रेशनिंग कार्डाची आवश्यकता आहे। सदर ऑनलाईन रेशनिंग कार्डासाठी गेले ते 15 दिवस 2 ते 3 वेळा येऊन गेलेत। 15 दिवसात त्यासनी मिरज सिव्हिल किंवा मुंबईमध्ये मुलासाठी ट्रीटमेंट घ्यायचं आहे। लहान मुलगा आहे त्यांचा 4 वर्षाचा, त्यासाठी त्यांनी मला आज विनंती केली की बाबा माझ्यासाठी मला काही दाद देत नाहीत। त्यांच्या संकट आल्यानंतर सुद्धा सदर कर्मचारी इथं नव्यानं नियुक्त झालेले आहेत, ओळखपत्र नाही। मी पण ते बघितलं, त्यांची बोलण्याची भाषा सुद्धा मी बघितली की पुढच्या व्यक्तीला व्यवस्थित सुद्धा बोलत नाही। तुम्ही जर आवाज वाढवून बोललात तर कुठं तर ते खालच्या पट्टीत बोलतात, बरोबर आहे का? आणि कार्यालय प्रमुख जे आहेत त्यांची जबाबदारी आहे की कार्यालयाचा कारभार कसा करायचा तेच या गोष्टीला पाठराखण करतात, बरोबर। आणि यापूर्वी वेळोवेळी यांच्या कार्यालयात आलं तर यांच्याकडं न्याय देण्यापेक्षा यांचं बोलणं आणि उर्मटपणा हे कुठं जर थांबला पाहिजे, बरोबर आहे। आणि तहसीलदार साहेबांनी ह्या विभागाकडे किंवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी न्याय विभागाकडे लक्ष देण्याची गरज आहे। यांच्याकडे स्टॉप नाही, खाजगी माणसं आहेत का नाही, हे आलेले गट्टे क्रमवारीने आहेत का, मध्ये त्याचे क्रमवारी सोडून कामं झालीत का, क्रमवारी सोडून कामं झाली असतील तर कशा पद्धतीने झाली ह्याची बी चौकशी होणं गरजेचं आहे। तुम्ही बोलता त्या अधिकाऱ्यांना म्हणालात की ह्यांच्यानंतर ज्यांची नोंद आहे त्यांना धान्य मिळते, ते काय प्रकार आहे? मग मी त्यासनी म्हणलं तुम्ही ह्याला मेडिकलसाठी गरज आहे, दवाखान्यात गेल्यानंतर हॉस्पिटलला गेल्यानंतर पहिलं रेशनिंग कार्ड किंवा आधार कार्डशिवाय आता कुठे जायचं तर लिंकिंग आणि आधार कार्ड रेशनिंग कार्डाची आवश्यकता, उपचार करताना त्या कर्णबदलीसाठी कुठे मुंबईमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याला आवश्यकता आहे, बरोबर। त्या संदर्भात तो गेले 8 दिवसात 2 वेळा येऊन गेला। मग त्यावेळी म्हणलं क्रम सोडून आरोग्यासाठी सेवा यापूर्वी दिल्या किंवा दिल्यानंतर सेवेचा लाभ घेतात लोक, त्या बेसमध्ये द्या म्हणल्यानंतर ते म्हणतात असं झालं असेल तर आम्ही विचार करून देऊ, पण असं झाला असेल तर विचार करून देऊ म्हणतात। खरं तर एखादा धडधाकट माणूस असतो तर ठीक आहे, पण एखादा अपंग असतो, कर्णबधीर असतो, ती तर जबाबदारी एक नाही प्रशासन किंवा शासनकर्त्यांची किंवा तिथं बसलेल्या अधिकाऱ्यांची की त्यांना तरी प्रेफरन्स पहिला दिला पाहिजे। तुमचं म्हणणं बरोबर आहे। वयाचं 4 वर्षाचं लहान बाळ आहे, त्या 4 वर्षात जर कमी वयातच ते ट्रीटमेंट झालं तर पुढे त्याची सुधारणा होईल असं आहे। ऑपरेशन त्याची चर्चा झाली, त्याला आरोग्याची मेडिकल खर्च टाळण्यासाठी त्या पाठपुरावा करत असताना संबंधित अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवणे आणि वेळ मारून नेणे, उद्या या म्हणणे असं उद्याला ह्या शब्दच नाही। उद्या जातात, मी आता ह्यांच्या बाबतीत पण ते बघितलं, ते म्हणजे उद्या या असं उद्या किती दिवस नाही ना, ह्यांच्यात ती रोज त्या माणसाला टेबलला विचारायचं, निवडणुकी शक्य कारणात कुठेही फिरायला गेले का काय बघितलं पाहिजे। लोकांनी आपली कामधंदा सोडून जी शेतकरी शेतापातात सोडून यांच्याकडे दररोज येत बसायचं आणि यांनी फक्त एक वेळ राखावी ठेवावी, बाबा ह्या तारखेला आम्ही तुम्हाला कागद देतो, म्हणजे जनता त्या तारखेला येऊ शकेल अशा बेसनं तिने त्या शासनाने दिलेल्या नेमून दिलेल्या सेवा आम्ही कायद्याअंतर्गत त्या जनतेला सेवा मिळणं अपेक्षित आहे। पण तसं न होता ह्यांच्या मगरूपणामुळं यांच्या सोयीनुसार
जनतेच्या ह्यांच्या संबंधित हितसंबंधासाठी. म्हणजे खरं तर ही लोक आपल्यासाठी नाही तर आपण त्यांच्यासाठी असं वागतात. लोकसेवक आहेत त्यांनी विसर पडलेला असून त्यांचे हितसंबंध जपले तरच ती कामे होतात का, हा पडलेला प्रश्नचिन्ह आहे, सामान्य जनता म्हणून पडलेला प्रश्नचिन्ह आहे. नेमकं काय प्रकार आहे मला सांगा तुम्ही. मी 4 साली त्याला हे केलं, 4थ्या महिन्यात त्याला अर्ज केला मी रेशन एप्रिलमध्ये. अजून तर काय त्याची प्रोसेस पूर्ण झाली नाही. अधिकारी काय म्हणतात आता गेलो तर ते उद्या या असं किती वेळा तुम्ही आला, किती वेळा वेळा येऊन गेलं तर ते उद्या या असे काम काय करताय सध्या. मी शेतीमध्ये काम करतो ना. बरं, मग आज दिवसाचं काम सोडून तुम्ही आलो यासाठी, यांना घेऊन आलोय मदतीला, मला तर दाद देत नाही. शेतकऱ्यांनी आपली कामं सोडून यांच्याकडे दररोज यायचं का, हा मोठा प्रश्न आहे. आणखी एक माझ्यासमोर व्यक्ती आहे, तुमचं काय आहे, तुम्ही कशासाठी आलाय आज. माझी 1.5 वर्षापूर्वी ऑनलाईन नाव नोंद करण्यासाठी रेशन कार्डात नाव नोंद आहे माझं 1.5 वर्षापूर्वी. हे अद्याप ऑनलाईन झालेलं नाही. हे पोच आहे 3/7/2024 ची पोच आहे. आज तारीख आहे 18/11/2025, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी यांनी पोच घेतल्या, पण यांचं काम अजून झालेलं नाही. मी या कामाबाबत आता अधिकाऱ्यांनी विचारलं असं अधिकारी म्हणले की अजून रेशन कार्डवर नोंद झालेलं नाही, ह्याच्यानंतरची कार्ड येणार आहेत. मी त्यांना विचारलं की 10,000 इष्टांकमध्ये आलं, तो कशा झाला. त्यावेळी ते म्हणाले की करतो मी काम. ते म्हणले उद्या या, सर्व्हर बंद आहे. मग असं प्रत्येक अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यांनं लोकांना सांगितलं उद्या या, तर प्रत्येक लोकांनी यायचं का. काय म्हणाले तुम्हाला त्याच्या पुढं. काय रोज आले की विचारतात उद्या या. 1.5 वर्ष झाले. लोकांना म्हणाला की तुमच्या नंतर जे नोंद झाले नोंद झाले त्यांना धान्य मिळतं. पैसे दिले की लगेच एका दिवसात नोंद करून देतात, पण इथं आले की काय होत नाही. पैसे दिले तर इथला टेबल हलतो नाही तर हालत नाही. सगळ्यात धक्कादायक ही पुरवठा विभागाची कामगिरी आहेत. प्रत्येक वेळी तासगावचा पुरवठा विभाग रडारवर असतो, पण ह्यांच्याकडे कोण लक्ष देणार हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी जर असं व्हायला लागलं तर सामान्य लोकांसाठी असणार हे तहसीलदार कार्यालय फक्त पैसेवाल्यांसाठीच असणार का, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या गंभीर समस्येची तातडीनं दखल घ्यावी आणि या पुरवठा विभागातील गैरव्यवहार आणि दिरंगाई थांबवून नागरिकांची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत. जोपर्यंत तासगावातील जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रश्न लावून धरू. या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संकेत पाटील, तासगाव.